हाय फ्रेंड, चला मग आम्ही आता सावंगा जात आहे. आम्हाला लागलं पहिलं फाटक. तर पहा, आता पहिलं रेल्वे फाटक लागलेलं आहे आम्हाला. आता तुम्हाला मी पहिलं फाटक गेली ओलांडून, आता दुसरं येणार फाटक. तर हे बघा, आम्ही जात आहे. आज रविवार आहे आणि आमच्या घरच्या पाहुण्यांना घेऊन जात आहे सावंगा. तर आम्ही पण गेलो नव्हतो उन्हाळ्यामध्ये, आमचंही दर्शन केलंच नाही आम्ही यावर्षी. तर आम्ही पण जात आहे. तर आम्हाला लागलं आहे 5 पावली. तर इथं 5 गोटे टाकावं लागते आणि इथून सावंगा खूपच जवळ आहे आता. तर हे बघा मुलं कसे करत आहे. एक पण गोटा सापडत नाही आम्हाला बाहेर. तर हे प्रसादावाले आप्पाजी होते, तर आम्ही यांच्या जवळचा प्रसाद घेतला. बारीक बारीकच गोटे वेचावं लागले. गोटे बघा किती जमा झाले आहे, म्हणजे कितीकच लोक जातात. गेलेही म्हणते 500-600 लोक दर्शनाला. हे बघा, आता मी पाया लागत आहे आणि गोटे टाकले की आम्ही निघणार सावंगा. पहिले इथचं दर्शन घ्यावं लागते, नंतर जायचं सावंगा. तर तुम्ही पण जा सावंगा, कारण खूप लोक जातात आणि अमरावतीवरून 30 किलोमीटर आहे. चला मग आम्ही निघालो आता सावंगा. हे बघा, आम्हाला लागल्या इकडे बकऱ्या शेळ्या. चला मग आला आता आम्ही सावंगा गावामध्ये. हे बघा सावंगा गाव कसं आहे. तर तुम्ही नक्की जा, कारण सावंग्याला खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. तर तिथे गुढीपाडव्याला झेंडे चढतात आणि रामनवमीला रमणा निघतो आणि दसऱ्याला पण असते काहीतरी. तर हे बघा, आता आम्ही पोहोचलो आणि हे बघा दुकानं पण आहे. या वर्षी तर जास्त दुकानं आहे. खेळण्याचे पण होते आणि फुलहार, हळदी कुंकू याची पण होते दुकानं. तर आम्ही इथे चपला काढणार आणि प्रसाद घेणार, कापूर वगैरे. कापूर आणि करदोडे घेतलेले आहे आम्ही. चला मग तुम्हाला दाखवते आता मी अवधूत महाराजची मूर्त. तुम्ही आता मोबाईलमध्येच करा माझ्या दर्शन. जय अवधूत महाराज प्रसन्न. तर हे बघा, माझे मुलं गेलेले आहे. आणि इथे कसं म्हणजे असं पेशंट असतात इथे, जे कोणी करणी करतात, हे ते करतात जवान पोरींना, बायांना. तर इथे ते लोक असतात. तर मी ते लोक पण तुम्हाला दाखवते. आणि लोकांचं भलं नाही आहे पण असं करण्यात. तर हे बघा, आम्ही आता कापूर जाळत आहे आणि मी मुलांना कापूर देत आहे. इथे कापुराचा खूप मान आहे. तर मी पण घेतला कापूर आणि दोन्ही मुलांना दिला. हे बघा झेंडे बघून घ्या सावंग्याचे. आमचं दर्शन झालं. हे बघा, अवधूत महाराजची मूर्त आहे. तर आता खूप छान झालं आहे मंदिर आणि स्टाईल वगैरे सर्वच झालं आता. आता आमच्या इथे दर्शन करत आहे. असं दर्शन करावं लागते तिथं. या दर्शनाला मुजरा म्हणतात. आणि हे बघा, गणू कसा बघत आहे. राम टाकत आहे, तर गणूला पण टाकायचे आहे आणि आम्हाला पण टाकायचे आहे. तर सर्वांनाच टाकावं लागते, त्याच्यात काही. हे बघा, आता दर्शन होत आहे आमचं. झालं आता, यांचं दर्शन झालं आहे झेंड्याचं, गणू आणि त्याच्या बाबाचं. हे बघा, गणू कसा मुजरा टाकत आहे. तर 5 वेळेस टाकावं लागते या मुजरा. तर हे बघा, गणू कसा टाकत आहे.
मुलांच्या झाल्या की मी पण टाकणार, कारण टाकावंच लागते. झाले आहे गणूच्या मुजरा टाकून. तर हे बघा इकडे आता हे लोक आहे इथे आलेले आहे, 1.25 महिना राहतात हे. यांच्या पायामध्ये हातामध्ये बेड्या आहे. आणि हा आहे रमणा, हा निघतो रामनवमीला. तर हे बघा आम्ही आलो आहे आता इथे पावती फाळण्याकरिता. तर इथे आम्हाला म्हणत होते का महाप्रसाद चालू आहे, ते जा तुम्ही जेवण करायला. तर आम्ही आता तिथे जेवण करायला जाणार. आणि कधीच मी घेतला नाही इथं महाप्रसाद, पहिल्यांदाच घेतला आहे. तर मग जावं म्हटलं, कारण आमच्या नशिबात असन तो महाप्रसाद. तर हे बघा इकडे हॉल आहे मोठा, त्या हॉलमध्ये होत आहे. आणि श्रावण संपल्यावर असते म्हणते महाप्रसाद, आणि महिन्याचा पण असते. चौघडा होता तिथे आज. आम्ही गेलेलो आहे रविवारी. तर हे बघा आता आम्ही जेवण करायला बसणार. तर हॉल बघा किती मोठा आहे, आणि जेवण पण छान आहे. हे बसले आमच्या घरचे माणसं आणि आम्ही बसलो आहे खाली. आता सर्व इकडेच झालं आहे चालू महाप्रसाद शेगावसारखा. शेगावला रोजच राहते. हे बघा कोड्याची भाजी, वरण, मसाले भात. आणि हा मुलगा वाळत आहे ग्लास. तुम्ही व्हिडिओ काढू नका म्हणते मले. मी म्हटलं चूप बस, काढू दे तुला. तर हे बघा जिलेबी, बाया पण वाळणं करत आहे. चला मग या जेवण करायला. कसा वाटला माझा ब्लॉग तर मला नक्की कमेंट करा. कसं वाटलं आणि माझा ब्लॉग पूर्ण बघण्याकरता यूट्यूब मला कसा चॅनल मला चांगला वाटला. माझ्या यूट्यूबचं नाव आहे या सावंग्याला दर्शनाला राणी मदर, खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. तर माझ्या यूट्यूबवर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दिसेल. हे बघा मुलं कसं वाटतं मला नक्की कमेंट करा. बाय बाय सांगा, बाय बाय.